अतिशय संवेदनशील मनाचे नितीनजी आहेत आणि त्याच वेळी जे मनातील ते बोलणारे देखील नितीनजी आहेत। नितीनजींनी कधी याची चिंता केली नाही की याचा परिणाम काय होईल। राजकारणामध्ये अनेक वेळा सत्य माहिती असून देखील ते बोलू नये असं आपण ठरवतो, कारण दरवेळी सत्य बोलल्याने त्या ठिकाणी फायदाच होतो असं नाही आहे, अनेक वेळा राजकारणात त्याचं नुकसान होतं। पण अशी परिस्थिती आली की नितीनजी हमखास बोलतील, त्याचं किती नुकसान झालं तरी ते चिंता करत नाही। पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे आता नितीनजींची प्रतिमा देखील अशी झालेली आहे की सगळ्यांना माहिती आहे की नितीनजी हे सोयीचं बोलणार नाही, ते पॉलिटिकली करेक्ट बोलणार नाही, त्यांच्या मनात जे आहे ते नितीनजी बोलतील। आणि म्हणून आज मला असं वाटतं की त्यांचं जे स्पष्ट वक्तेपणा आहे, त्यांचं जे बोलणं आहे हे देखील लोकांना अतिशय मनापासून आवडतं। अजितदादा, तुमच्यात आणि नितीनजींमध्ये देखील एक साम्य आहे। नितीनजी आणि तुम्ही कुठेही एखादं नवीन कन्स्ट्रक्शन झालं की हे दोघं तिथे गेल्यानंतर त्यात काय चुकलंय पहिले शोधून काढतात, सगळी क्वालिटी बरोबर आहे की नाही, आणि थोडीशी चूक मिळाली की तो जो अधिकारी आहे त्याची सर्वसमक्ष खरडपट्टी काढून पुढच्या वेळेस तो अशी चूक करणार नाही याची पूर्ण खात्री ही त्या ठिकाणी ते बाळगतात। त्यामुळे क्वालिटी हा नितीनजींचा एक, मला असं वाटतं की खूप त्यांच्या हृदयाच्या जवळ आहे। कुठली गोष्ट ही गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे हा नितीनजींचा एक त्या ठिकाणी मानक असतो। अर्थात अनेक प्रसंग असे देखील असतात की एखाद्या अधिकाऱ्यांनी जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला, काही चुकीचं काम केलं तर नितीनजी त्याला ज्या भाषेमध्ये बोलतात ते मी इथे बोलू शकत नाही, खाजगीतच आपल्याला सांगू शकतो, पण मला असं वाटतं की ते नितीनजीच करू शकतात। त्यामुळे पुढच्या वेळी तो अधिकारी जो आहे तो त्या ठिकाणी तळ्यावर राहतो।